तयार आहोत. आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यात तयार आहोत. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यावरही ठाकरे अजूनही सावध भूमिकेत आहेत असं कळतंय. एकीकडे मविया आणि काँग्रेससोबत संबंध चांगले राहावेत यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करतेय. त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. त्यामुळे ठाकरे ऐनवेळी नेमकी काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो. अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. असं नाही, संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे. मग आपण कैडिल्यांच्या तिथं का नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभं राहावं ही संस्कृती आहे. निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही आहे. मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे. त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील. पण तो काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. शिवसेनेने या ठिकाणी कोणत्याही निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच. बारामती पोटनिवडणुकीकरता इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळते. पोटनिवडणुकीत 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यापैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. आता बातमी शिवसेनेच्या गोटात नाही. काम नाही पदही नाही असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना दिलाय. शिंदेंनी नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख यांची ऑनलाईन बैठक घेतली आहे. यावेळी शिंदेंनी अतिशय कर्तव्य कठोर अशी भूमिका घेतली. काम केल्याची अपडेट आली नाही, तसंच जे काम करणार नाहीत त्यांना आता थेट नारळ दिला जाईल असं दमच शिंदेंनी आजच्या बैठकीत दिलंय. मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते. पुण्यामध्ये शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. यातून राज्यातल्या इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला. एकनाथ शिंदेंनी नेमके कोणकोणते आदेश दिलेत ते बघूया. काम दिसलं नाही तर पदही राहणार नाही असं शिंदे म्हणाले. मंत्री, आमदार, खासदार ही पदं आता विसरा. आता सर्वजण कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करतील. लोकसभा संपर्क प्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घ्यावी. बैठकीचे फोटो आणि तपशील मला पाठवा. कामाची अपडेट न देणाऱ्यांना थेट नारळ देण्यात येणार असं या बैठकीत शिंदेंनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदे नेहमीच ऍक्शन मोडवर असतात. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून बाजूला केले जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे साहेब हे कायमच ऍक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळं आजच ऍक्शन मोडवर आले त्याच्यातला भाग नाही. जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील. त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करतायत त्यांना साहेब पुढे चाल देतील. जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब थोडे थांबवतील. प्रभारी म्हणून काही लोकांना ठेवलेलं आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना नक्की कंटिन्यू करू. मी संपर्क प्रमुख त्या तिथला आहे. साहेबांच्या परवानगीनं ज्यांना नवीन पदं द्यायची आहेत त्यांना नवीन पदं देखील देऊ. ज्यांना थांबवायचं आहे त्यांना थांबवू. त्यांना काही काळासाठी थांबवायचं आहे त्यांना काही काळ थांबवू. समरजित घाटगेंनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी केली आहे. 2 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले घाटगे पुन्हा एकदा पक्षात परतले. मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. यामुळे भाजपमध्ये घाटगेंना पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे.
समरजित घाटगेंनी 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मोठी राजकीय खेळी खेळली होती. मात्र त्या काळात अपेक्षित राजकीय संधी आणि प्रभाव न मिळाल्याची चर्चा होती. परिणामी त्यांनी पुन्हा एकदा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भाजपसाठी देखील ही घरवापसी महत्त्वाची मानली जाते. स्थानिक पातळीवर घाटगे यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य लक्षात घेता पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर घाटगेंची घरवापसी केवळ पक्षांतर नसून आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी मोठी घडामोड ठरण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती. पण एक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा, की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त